हॅलो एव्हरीवन, तुमच्यासाठी आज मी केमिस्ट्रीचा लेक्चर घेऊन येत आहे आणि बरेच स्टुडंट्स मला मागच्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवरती यूट्यूबवरती लाईव्ह लेक्चर्सच्या कमेंट्समध्ये केमिस्ट्रीचे लेक्चर्स, केमिस्ट्रीचे टॉपिक्स, केमिस्ट्रीच्या टिप्स ह्या गोष्टी मागत होते. सो आय थॉट की ऑलरेडी फिजिक्स व्यवस्थित मी अपलोड करत आहे, फिजिक्सचं पूर्ण कंटेंट मी माझ्या साईडून तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तर तसंच केमिस्ट्रीसाठी पण काही सोल्युशन काढता येईल का. तर माझी एक बहीण आहे स्नेहा मालगावे, तिने COEPमधनं BTech कंप्लीट केलेलं आहे. 2013मध्ये तिने CET क्रॅक केलेली आणि त्यावेळेसची CET बेसिकली MT CET होती आणि त्याच्यामध्ये तिला चांगला स्कोर आलेला आणि तिला COEPला ॲडमिशन मिळालं. तर ती COEPमध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर ती माझ्याच क्लासमध्ये केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवते. सो तिला बेसिकली मी अप्रोच केलं की कॅन वी वर्कआउट समथिंग, की जर काही तुला घेता येत असेल थोडंसं. लास्ट 20 डेज राहिले आहेत 2020च्या बॅचसाठी, बरोबर ना, CETसाठी. सो तिने एक लेक्चर बेसिकली रेकॉर्ड केलं आहे जे आता आपण बघणार आहे आणि नंतर व्हॉट वी वॉन्ट इज की तुम्ही सगळ्या स्टुडंट्सनी ते बघा. लेक्चर व्यवस्थित बेसिक लेवलवरती शिकवलं आहे, काही खूप जास्त फास्ट घेतलं नाही आहे, एकदम आरामात शिकवलेलं आहे. बट तुम्हाला एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट त्या केमिस्ट्री मॅमकडून, स्नेहा मॅमकडून एक्झॅक्टली तुम्हाला काय हवं आहे, की थिअरीवर फोकस करायचं आहे, रिॲक्शन्सवर फोकस करायचं आहे, MCQजवर फोकस करायचं आहे, का कोणत्या पर्टिक्युलर पार्टवरती आपल्याला फोकस करायचं हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. प्लीज मोटिवेट करा त्यांना, कारण की त्यांचा फर्स्ट रेकॉर्डिंग आहे. आजपर्यंत त्यांनी रेकॉर्डेड लेक्चर बेसिकली कुठे अपलोड नाही केले आणि पहिलं रेकॉर्डिंग हे खूप डिफिकल्ट असतं गाईज, बिलीव्ह मी. माझं पहिलं रेकॉर्डिंग तर मी 10 दिवस तर रेकॉर्डिंगसाठी घेतले आणि ते पण एकदम घाणेरडं बनलं. तुम्ही बघा कधी चॅनलवरती जाऊन. सो फर्स्ट रेकॉर्डिंग इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. हळूहळू मग यूज टू होऊन जातो, कॅमेराशी बघून इझिली बोलता येतं नंतर, बट स्टार्टिंगला इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि तिने खूप चांगलं लेक्चर घेतलं आहे, मला तर ते खूप आवडलं. सो तुम्ही पण बघा ते लेक्चर. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. कमेंटमध्ये हे सांगायला विसरू नका की तुम्हाला एक्झॅक्टली काय हवं आहे, का जसं घेतलं आहे तसंच आपण सगळे लेक्चर्स, सगळे टॉपिक्स कवर करायचे का. ओके, सो आय होप तुम्हाला आवडेल ते लेक्चर अँड प्लीज युअर फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे. सो लेट्स मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय फॉर नाव. लेट्स कंटिन्यू विथ द केमिस्ट्री. आज आपण बघतो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. हा आणि याच्या पुढचे 3 चॅप्टर एक सिमिलर पॅटर्न फॉलो करतात, म्हणजे अल्कोहोल, अल्डिहाइड कीटोन्स म्हणजे कार्बोक्सिल ग्रुपवाले आणि नायट्रोजन कंपाऊंड्स. सो या सगळ्यांमध्ये एक सिमिलर पॅटर्न आहे जो की आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण फॉलो केला गेलाय, तोच मी पण करतेय. सो पहिला पॉईंट असतो प्रत्येक चॅप्टरच्या स्टार्टिंगला, दॅट इज नॉमेनक्लेचर, म्हणजे तुम्हाला प्रत्येक कंपाऊंडचं नाव लिहिता आलं पाहिजे, कॉमन सिस्टीम ॲज वेल ॲज IUPAC मध्ये. देन पुढचा पॉईंट इज क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे जे काही कंपाऊंड दिलेले आहे ते कोणत्या कोणत्या टाइप्समध्ये तुम्हाला क्लासिफाय करता येईल. खूप सारे टाइप्स असतात, ते आपण ग्रॅज्युअली बघूया. सेकंड पॉईंट इज प्रिपरेशन रिॲक्शन. प्रिपरेशन रिॲक्शन म्हणजे काय, की तुम्हाला खूप सारे कंपाऊंड्स दिले आहेत, त्यावरून तुम्ही जो आता फंक्शनल ग्रुप स्टडी करताय तो कसा मिळवाल, यासाठी तुम्हाला बघायचं आहे प्रिपरेशन रिॲक्शन. थर्ड पॉईंट इज फिजिकल कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे नेचर कसं असेल, लाईक बाहेरून तो कसा दिसतो, म्हणजे नेचर काय असेल, ओडर काय असेल, मेल्टिंग पॉईंट काय असेल, बॉइलिंग पॉईंट काय असेल, त्यानंतर त्याची सोल्युबिलिटी कशी व्हॅरी होती, हे सगळं बघायचं आपल्याला फिजिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये. चौथा आणि लास्ट पॉईंट इज केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, की ठीक आहे आता आपल्याकडे हा कंपाऊंड आहे, पण या कंपाऊंड पासून आपण काय काय बनवू शकतो हे आपल्याला बघायचं केमिकल रिॲक्शन मध्ये. आणि युजेस, प्रत्येक टॉपिकच्या शेवटी युजेस दिलेले आहेत, ते युजेस आपल्याला ॲज इट इज लर्न करावे लागणार आहे. ठीक आहे. आता केमिकल रिॲक्शन आणि फिजिकल रिॲक्शन हे खूप साऱ्या टॉपिकमध्ये कंबाईन झालेले आहेत. म्हणजे काय, की एखाद्या टॉपिकची फिजिकल रिॲक्शन कॅन बी दुसऱ्या किंवा तिसऱ्या टॉपिकची केमिकल रिॲक्शन. सो हे खूप जास्त इंटरलिंक्ड आहेत, कारण इथून आपण वेरियस कंपाऊंड पासून प्रोडक्ट तयार करतोय आणि इथे तोच रिॲक्टंट घेऊन वेरियस कंपाऊंड तयार करतोय. सो हे खूप इंटरलिंक्ड आहेत, खूप सारे रिॲक्शन्स रिपीट होणार आहेत. मी ते प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत जाईन की कोणते कोणते रिॲक्शन्स रिपीट होत आहेत. आता आपण आपल्या लेसन म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केनच्या क्लासिफिकेशनला स्टार्ट करूया. सो क्लासिफिकेशन म्हणजे काय, की हॅलोजन आहे तर हॅलोजन आपण कुठे कुठे लिहितोय आणि किती वेळा लिहितोय, एवढंच आहे फक्त क्लासिफिकेशन. सो पहिला पॉईंट काय, की फर्स्ट ऑफ ऑल हॅलोजन म्हणजे काय, की 17th ग्रुप.
पिरियॉडिक टेबल मधला 17th ग्रुप इज हॅलोजन, म्हणजे फ्लोरीन असेल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. याची व्हॅलेन्सी असते 1, हायड्रोजनची व्हॅलेन्सी पण असते 1. सो हायड्रोकार्बनच्या चेन मध्ये जर का आपण कुठल्याही हायड्रोजनला काढू X, दॅट इज यापैकी कोणीही जरी इंट्रोड्यूस केलं तरी तो बनतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. सो पहिला पॉइंट, तुम्ही किती वेळा इंट्रोड्यूस करू शकता आणि किती कार्बन वरती करू शकता, एका कार्बन वरती किती वेळा करू शकता. सो मेन थिंग एक की एकदा म्हणजे एक हायड्रोजन काढून आपण जर का एक हॅलोजन तिकडे लावला किंवा इंट्रोड्यूस केला तर त्याला म्हणता येईल मोनो हॅलोजन, कारण आपण एक हॅलोजन लावला एक हायड्रोजन काढून. जर का 2 लावले तर त्याला आपण म्हणू डाय, जर का 3 लावले तर त्याला आपण म्हणू ट्राय, आणि जर का 3 पेक्षा जास्त लावले मग ते कितीही असतील तर त्याला आपण म्हणणार आहे पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ठीक आहे. अल्केन का म्हणतोय, कारण सगळीकडे कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून आपण त्याला म्हणतोय अल्केन. सो मी पहिल्यांदाच स्टार्टिंगला म्हटलं होतं की हाऊ मेनी हॅलोजन्स आर इंट्रोड्यूस्ड, त्याच्यावरून तुमचा पहिला क्लासिफिकेशन होतो मोनो, डाय, ट्राय आणि पॉली. ओके. आता सेकंड क्लासिफिकेशन आहे. आता आपण समजा फक्त एकच घेतला म्हणजे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हच फक्त घेतला, त्याला आपण अल्किल हॅलाइड सुद्धा म्हणणार आहे. आपण नॉमेनक्लेचर मध्ये बघूयातच की अल्किल हॅलाइड्स म्हणजेच मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. तर हे पुन्हा अजून 3 टाइप मध्ये क्लासिफाय करता येतं, दॅट इज प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आताच सांगितलं की पहिलं आपण केलं हाऊ मेनी म्हणजे किती हॅलोजन्स आपण इंट्रोड्यूस केलेत एका कार्बन हायड्रोजन चेन मध्ये. आता सेकंड पॉइंट इज वेअर. समजा जर का आता आपण एकच करतोय तर आपण हा एक कुठे करणार आहे, याचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला फक्त इथे बघून पण कळेल की एक्झॅक्टली प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी म्हणजे काय. फर्स्ट ऑफ ऑल प्रायमरीचा मिनिंग काय आहे की हॅलोजन इलेमेंट ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन अजून किती कार्बनला अटॅच आहे, म्हणजे या कार्बनने स्वतःला अजून किती कार्बन अटॅच करून घेतले. हा कोण आहे, अल्फा कार्बन. अल्फा कार्बनचा मिनिंग आहे की जिकडे आपल्याला फंक्शनल ग्रुप मिळाला किंवा फंक्शनल ग्रुप अटॅच, तो म्हणजे असतो अल्फा कार्बन. तर हा प्रायमरी झाला कारण या कार्बनला ओन्ली एक कार्बन अटॅच आहे, डायरेक्टली लिंक्ड फक्त एकच कार्बन आहे. त्याला अजून पुढे कितीही असतील पण सध्या लगेच कोण आहे, एकच, म्हणून त्याला आपण म्हणणार प्रायमरी. तुम्हाला आता सेकंडरी, टर्शरीचं पण एक्झाम्पल कळलं असेल किंवा कसं आपण त्याला डिफाईन करू. सेकंडरी म्हणजे काय की ब्रोमीन जिथे लागलाय, ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच झालाय तो कार्बन अजून किती कार्बनला अटॅच झालाय, दॅट इज सेकंडरी. म्हणजे जर का 2ला झाला असेल तर सेकंडरी. टर्शरी म्हणजे काय, आता हॅलोजन मी दुसराही घेऊ शकते, हॅलोजन नेसेसरी नाही की फक्त ब्रोमिनच असायला पाहिजे. क्लोरीन जर का घेतला तर क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो अजून किती कार्बनला अटॅच आहे, किती कार्बनला अटॅच आहे, 3, म्हणून हा असणार आहे टर्शरी. आता टेक्निकली क्वार्टर्नरी अल्किल हॅलाइड इज नॉट पॉसिबल. काही जणांना जर का आन्सर कळाला असेल का पॉसिबल नसेल देन यू आर स्मार्ट इनफ, इट्स ओके. क्वार्टर्नरीचं मी तरी सांगेन काय होतं. कार्बनची व्हॅलेन्सी असते 4, त्यातलं जर का तुम्हाला अल्फा कार्बन म्हणजे हॅलोजन अटॅच करायचं असेल तर 4 पैकी 1 रिझर्व झाली बाय हॅलोजन ग्रुप. आता उरले फक्त 3 कार्बन म्हणजे 3 व्हॅलेन्सी. ते 3 व्हॅलेन्सी पण कार्बनने जर का जॉईन झाले तर ऍटमोस्ट आपण टर्शरीज काढू शकतो, क्वार्टर्नरी काढू शकत नाही, कारण क्वार्टर्नरीची आपल्याला रिक्वायरमेंट काय असेल की 4 कार्बन ॲटम लिंक लागतील कार्बनला आणि पुन्हा 5वा बॉन्ड आपल्याला हॅलोजनला द्यायला लागेल. सो इट इज नॉट पॉसिबल बिकॉज कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4. ओके. सो क्वार्टर्नरी इज नॉट पॉसिबल. सो हे क्लासिफिकेशन आहे मी. त्याच्यानंतर तुम्हाला क्लासिफिकेशन म्हणून नाही दिलेलं बुकमध्ये, बट अलायलिक आणि विनायलिक दिलंय. ते आता आपण डिस्कस करूयात की एक्झॅक्टली अलायलिक आणि विनायलिक काय असतात. हे होते फक्त अल्केन म्हणजे हायड्रोकार्बन्स. ओके. आतापर्यंत आपण जे बघितलं ते मेन क्लासिफिकेशन होते. आता आपण अजून टाइप्स बघूया. दीज आर नॉट क्लासिफिकेशन, दीज आर टाइप्स की हॅलोजन कसं आला तर आपण त्याला काय म्हणू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल डबल बॉन्ड. आता हे सगळे डबल बॉन्ड मधले एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल डबल बॉन्ड कार्बन आहे, कार्बन कार्बन आणि या दोघांमध्ये डबल बॉन्ड. तर त्या दोन्ही कार्बनला कुठेही हॅलोजन अटॅच नाही, पण
त्या 2 कार्बनपैकी एक कार्बन अजून एका अशा कार्बनला अटॅच्ड आहे की त्याला हॅलोजन ॲटम अटॅच्ड आहे. म्हणजे काय की हा कार्बन या डबल बॉन्डेड कार्बन मधल्या एका कार्बनला अटॅच आहे आणि याला कोण अटॅच आहे? हॅलोजन. तर याचा अर्थ हा असतो अलायलिक. नाव विनायलिक म्हणजे काय? विनायलिक म्हणजे डायरेक्ट डबल बॉन्डला जो डबल बॉन्ड कार्बन मध्ये जे कोणी आहे तर त्यांना डायरेक्टली हॅलोजन अटॅच आहे. दॅट इज विनायलिक. थर्ड थिंग इज बेन्झिलिक. बेन्झिलिक म्हणजे काय? बेन्झिलिक आणि हॅलोअरिक दोघांना नीट ऑब्झर्व करा, इझिली कळेल. जी बेन्झिन स्ट्रक्चर आहे, बेन्झिन स्ट्रक्चरला जर का डायरेक्टली अटॅच हॅलोजन असेल देन इट इज हॅलोअरिक. जर बेन्झिन स्ट्रक्चर अल्केन म्हणजे हा CH2 म्हणजे अल्केन फॉर्मॅट झाला. सो ॲलिफॅटिक कार्बन ॲटमला जर का ॲरोमॅटिक रिंग अटॅच्ड असेल तर त्याला आपण म्हणतो बेन्झिलिक रिंग किंवा बेन्झिलिक हॅलोजन कंपाऊंड. सो इथपर्यंत होते आपले सगळे क्लासिफिकेशनचे पार्ट्स. आता आपण स्टार्ट करूया नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर मध्ये काय? 2 मेन टाइप्स ज्याच्याने तुम्ही नेमिंग करू शकता. दॅट इज कॉमन सिस्टीम अँड आययुपीज. कॉमन सिस्टीम मध्ये फॉर्मॅट बघा, अल्किल हॅलाइड. अल्किल म्हणजे नंबर ऑफ कार्बन, हॅलाइड जो कोणी असेल त्याच्याने एंड करायचा. क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड जे असेल ते, और फ्लोराइड. आता अल्किल, अल्किल जोपर्यंत क्वेश्चन नाही येते की समजा जर का आता 2 कार्बन आहेत तर 2 कार्बनला मी हॅलोजन कुठेही दिला तरी याचं नाव इथिल क्लोराइडच राहणार आहे. म्हणजे हा क्लोरीन इथे दिला काय या कार्बनला किंवा इथे दिला काय, दोन्ही केसमध्ये याचं नाव इथिल क्लोराइडच राहील. बट इन केस जर मी 3 कार्बनला एकदा हॅलोजन इथे दिलाय म्हणजे टर्मिनल कार्बन ॲटम स्टार्टिंगला लिहा और एंडिंगला लिहा. जर का तुम्ही फक्त हॅलोजन लिहित असाल तर दॅट विल मेक नो डिफरन्स. बट जर का मी एकदा टर्मिनल कार्बन ॲटमला लिहिलाय आणि एकदा मिडल कार्बन ॲटमला लिहिलंय तर या दोघांमध्ये खूप फरक पडतो. मग त्यावेळेस त्यांची नावं कशी करणार? तर दोघांमध्येही प्रोपिल प्रोपिल आहेच. 1 2 3 प्रोपिल, 1 2 3 प्रोपिल. मग याच्यामध्ये तुम्हाला वेगळं आहे कसं कळणार? तर त्यासाठी कॉमन सिस्टीम मध्ये 4 टाईपची नावं आहेत, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एन, आयसो, सेकंडरी, टर्शरी अँड निओ. ब्रदर 5. 4 याच्यासाठी म्हटलं एन तर नॉर्मल असतो. एन म्हणजे काय? टर्मिनल कार्बन ॲटमला दिला दॅट इज एन. मेन पुढचे टाईप व्हॅरी करतात. सो आतापर्यंत आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी शिकलेलो. त्याचं डायरेक्ट कनेक्शन इथे आहे. एक्सेप्ट आयसो अँड निओ, एन, सेकंडरी आणि टर्शरी हे सगळे डिपेंड करतात कोणत्या टाईपचा हॅलो अल्केन, दॅट इज प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. डायरेक्ट कनेक्शन याच्यामध्ये तुम्हाला बघितल्या कळेल. आयसो आणि निओ मी एक्सप्लेन करेन. तर आतापर्यंत आपण बघितलं मिथिल ब्रोमाइड 1 म्हणून मिथ, इथिल क्लोराइड 2 कार्बन म्हणून इथिल क्लोराइड, 3चा प्रोपिल आयोडाइड अँड अगेन प्रोपिल ब्रोमाइड. या दोघांमध्ये फरक काय सांगताय? एनचा मिनिंग आहे ट्रेन. ट्रेन म्हणजे काय की नंबर ऑफ कार्बन अटॅच्ड आहेत आणि म्हणजे इथे असला काय आणि इथे जरी लिहिला काय तो सेमच आहे. पहिल्याच कार्बन ॲटमला आपण हॅलोजन देतोय. सो याचा मिनिंग आहे की ट्रेन लाईक स्ट्रक्चर म्हणजे एक डब्बा आहे पुढे किंवा मागे जे काही असेल ते आणि पूर्ण कार्बनची चेन आहे. दॅट इज युअर एन. एन टाईप म्हणजे एन आणि मग अल्किल हॅलाइड. सेकंड थिंग इज आयसो आणि सेक. ह्या फक्त एका एक्झाम्पल मध्ये आयसो आणि सेक सेम आहे. म्हणजे तुम्ही आयसो पण लिहू शकता और सेक पण लिहू शकता. दोन्ही एकाच वेळी नका लिहू. आयसो किंवा सेक. आयसोचा मिनिंग आधी सांगते काय आहे. आयसोचा मिनिंग असा असतो म्हणजे खूप जण वेगवेगळ्या प्रकारे डिफाईन करतात. मी तुम्हाला लक्षात ठेवायचं एक नॉर्मल सिंपल एक्झाम्पल सांगते की असा कार्बन बघा म्हणजे कंपाऊंड मध्ये जर का तुम्हाला कॉमन सिस्टीमचं नाव लिहायला आलं तर कंपाऊंड मध्ये कुठलाही एक कार्बन तुम्हाला असा दिसला की ज्याला 2 CH3 अटॅच आहे. एक्झॅक्टली 2 CH3. तिसरा CH2 असू दे और काही असू दे बट तो तिसरा CH3 नसला पाहिजे. काही झालं तरी तिसरा CH3 नसला पाहिजे. देन दॅट कंपाऊंड विल कॉल इट ॲज आयसो. सो या केसमध्ये आयसो आणि निओ ला फरक नाही
हॅलोजन किंवा अदर फंक्शनल ग्रुप कुठे आहेत. आयसो आणि निओ जे काही अरेंजमेंट मिथिल मिथिलची आहे, म्हणजे पूर्ण कार्बन चेन मध्ये मिथिल मिथिलची जी अरेंजमेंट आहे त्याच्यावरून आयसो आणि निओ फरक पडतो. सो आयसोचं मिनिंग काय की एक कार्बन ॲटम असा की ज्याला 2 CH3 आहेत. सो हे 2 CH3 तुम्हाला दिसतात, याच्यावरून तो झाला आयसो. ठीक आहे. सो याचं नाव आपण लिहिलं आयसोप्रोपिल ब्रोमाइड. आता खाली मी सेकंडरी लिहिलं. सेकंडरी पण एक्सप्लेन करते. सेकंडरी म्हणजे काय, जे आपण टाइप्स मध्ये बघितलं, क्लासिफिकेशन मध्ये बघितलं, तर सेकंडरीचा मिनिंग असं आहे की हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो अजून 2 कार्बनला अटॅच असू दे. मग ते 2 कार्बनला किती हायड्रोजन असले तरी फरक नाही पडत, पण 2 कार्बन पाहिजे. सेकंडरी अल्किल हॅलाइडची डेफिनेशन जी आहे त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड. इझी. आता आपण जाऊया 4 कार्बनकडे. 4 कार्बनचे 3 वेज मेनली येतात, 1, 2, 3, 4 आणि Cl. सो डायरेक्ट ट्रेन टाइप स्ट्रक्चर आहे. सो याला आपण म्हणणार आहे एन ब्युटिल क्लोराइड. हे इझी आहे. सेकंड टाइप बघा, सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. का सेकंडरी? ब्रोमिन ग्रुप आहे. ब्रोमिन ग्रुपला आता जर का तुम्हाला दिसत नसेल तर ब्रोमिन ग्रुपला मी इथे 2 कार्बन दिसतात, म्हणजे ब्रोमिन ज्या कार्बनला अटॅच आहे तो अजून 2 कार्बनला अटॅच आहे. बाय सेकंडरी अल्किल हॅलाइड डेफिनेशन इट इज सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. हा इझी होता. सो आतापर्यंत तुम्ही काय काय बघितलं, एन बघितलं, आयसो बघितलं, सेकंडरी बघितलं ना, आयसो ब्युटिल ब्रोमाइड. आता पुन्हा एकदा बघा, स्ट्रक्चर काही असू द्या, ब्रोमिन कुठेही लागलेला असू द्या, नॉट फक्त इथे नाही, तो तुम्हाला एक्झाम्पल पुढे आहेच. जर का ब्रोमिन इथे कुठेही किती मोठी चेन असेल, नॉट फॉर ब्युटिल, कितीही मोठी चेन असली तरी इथे मला CH3 आणि CH3 दिसतोय, म्हणजे एका कार्बनला 2 CH3 आहेत आणि तिसरा डेफिनेटली CH3 नाहीये. याचा मिनिंग असा की हा झाला आयसो. आणि आता तुम्हाला कळलं असेल हा आयसो आणि हा सेकंडरी डिफरंट आहे इन ब्युटिलच्या केसमध्ये. एक्सेप्शन इज ओनली, एक्सेप्शन म्हणण्यापेक्षा हा एकच पॉइंट असा आहे की ज्याला आयसो आणि सेकंडरी सेम, म्हणजे या कंपाऊंडला आपण आयसो पण म्हणू शकतो आणि सेकंडरी पण म्हणू शकतो. फक्त हा, बाकीचे आयसो आणि सेकंडरी सगळे डिफर करतात. सो हा झाला आयसोब्युटिल ब्रोमाइड. आता चौथा पार्ट बघा, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. हा कार्बन आहे, या कार्बनला 3 CH3 दिसतात. सो 3 CH3 अटॅच आणि या कार्बनला चौथा बॉन्ड Br दॅट इज हॅलोजन, म्हणून हा झाला टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. सो तुम्हाला आतापर्यंत एन कळलं, आयसो कळलं, सेकंडरी घेतला आणि आता शेवटचा आपण बघतोय निओ. सेकंडरी, टर्शरी, निओ. आता निओ मध्ये बघा काय, निओ म्हणजे एक्झॅक्ट पॅटर्न येतो. तो पॅटर्न काय बघतो, हा मध्ये कार्बन, वरती साईडला राईट अँड लेफ्ट साईडला आणि खाली अप डाऊन राईट लेफ्ट सगळीकडे जर का कार्बन सापडला, गरजच नाहीये ब्रोमिनची. ब्रोमिन नसला तरी आपण याला म्हणणार आहे निओ पेंटेन. ठीक आहे. सो याचा मिनिंग काय की कुठेही काही असू द्या, फक्त हा जर का पॅटर्न सापडला तुम्हाला तर हा पॅटर्न आहे तुमचा निओचा, म्हणून याला आपण म्हणतो निओ पेंटिल. पेंटिल का, तर टोटल कार्बन 5 आहे. आपण कॉमन सिस्टीम बघतोय, टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम इज इक्वल टू अल्किल, देअरफॉर निओ पेंटिल ब्रोमाइड. हे होते आपले कॉमन सिस्टीम. आता आपण बघूया IUPAC मध्ये कसं कन्सिडर करतो. कॉमन सिस्टीमचा एक पॉइंट लक्षात ठेवा, अल्किल हॅलाइड. आता IUPAC चा पॅटर्न काय आहे तर हॅलो अल्किल. हॅलो अल्किल, हॅलो म्हणजे क्लोरो, ब्रोमो, आयडो, फ्लुरो, हे सगळे येणार हॅलो मध्ये. हा प्रिफिक्स आहे, याला वेटेज कमी आहे. ओके. आणि अल्केन्स, अल्केन्स म्हणजे कोण आले, अल्क म्हणजे नंबर ऑफ कार्बन, पण तितकेच घ्या जेवढे तुमच्या कंटिन्युअस चेन मध्ये, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये. ए फॉर सिंगल बॉन्ड. आता पहिला तुम्हाला इझिली कळेल, पहिल्यांदा कधी पण अल्केन डिफाइन करा, देन हॅलो कडे जा. ह्याच्यामध्ये जसं एन, आयसो, सेकंडरी, टर्शरी, निओ होता, तर इकडे याची गरज नाहीये, कारण इकडे आपण घेतोय नंबरिंग, दॅट इज 1 2 3 4. मग 1 वरती जर का हॅलोजन आहे तर हॅलो लिहा,
1 वरती जर का मिथिल ग्रुप आहे तर मिथिल लिहा. 1 2 3 वरती काहीतरी इथाईल असेल तर इथाईल. सो जे काही आहे तो ग्रुप जो काही असेल तर तो लॉंगेस्ट चेन वरती कोणत्या नंबरच्या कार्बन ॲटमवर आहे तर त्याचा नंबर ऑफ कार्बन ॲटम लिहा. सो ब्रोमो मिथेन इझी आहे, एकच कार्बन, अल्केन, मिथेन आणि ब्रोमो ॲज अ हॅलो. सेकंड क्लोरो इथेन, सेम 2 कार्बन ॲटम म्हणून इथेन इथ, सिंगल बॉन्ड म्हणून एनी आणि क्लोरो बिकॉज क्लोरीन ॲटम. आता पुढचं बघा 1 2 3. पुन्हा प्रोपेन मध्ये म्हणजे 3 कार्बनच्या स्ट्रक्चर मध्ये आपण 2 वेजनी लिहू शकतो कुठलाही हॅलो अल्केन कंपाऊंड. सो 1 2 3 स्टार्टिंगला हॅलो आला. याचा अर्थ काय की इथे येणार हॅलो दॅट इज आयडो. 1 2 3 नंबरिंग इकडून का केलं कारण इकडून अल्केनला कोणीतरी अटॅच झालं म्हणजे जे काही अल्केनच्या स्ट्रक्चर मध्ये वेगळं अटॅच झालंय तिथून आपण नंबरिंग स्टार्ट करतो. सो हे होणार आहे 1, हा झाला 2, हा झाला 3. म्हणून याला आपण म्हणणार पहिल्या कार्बनवरती आयोडो ग्रुप आहे म्हणून याला आपण म्हणतोय 1 आयोडो प्रोपेन. ओके. पुढची गोष्ट सेम आहे. आता नंबरिंग कुठूनही करा सेमच आहे. सो 1 2 3. सेकंड कार्बन ॲटम वरती ब्रोमीन आहे म्हणून याला आपण म्हणतोय 2 ब्रोमो प्रोपेन. ठीक आहे. सो हे झाले प्रोपेनचे. सो अल्केन म्हणून शेवटी प्रोपेन आला, हॅलो म्हणून आयोडो आणि ब्रोमो एकदा आला आणि 1 आणि 2 बिकॉज ऑफ हे हॅलोजन ॲटम कोणत्या नंबरच्या कार्बनवरती प्रेझेंट आहे. ब्युटेनचं बघूया. ब्युटेन मध्ये चेन मध्ये किती आहे टोटल लॉंगेस्ट चेन मध्ये 4. नंबरिंग कुठून स्टार्ट होईल राईट पासून. सो 1 2 3 4. सो हा झाला 1 क्लोरो ब्युटेन. सो हा झाला 1 क्लोरो ब्युटेन. पुढचं बघूया 1 2 3 4. 2 नंबरिंग करायच्या सिस्टम आहे 1 2 3 4 ऑर एल्स 1 2 3 अँड 4. तर लेफ्ट पासून नंबरिंग का स्टार्ट केली कारण इकडून तो 3 वरती येतोय आणि लेफ्ट पासून तो सेकंड नंबर वरती येतोय ब्रोमीन ग्रुप. त्याच्यामुळे आपण नंबरिंग केली लेफ्ट पासून. जिथून लवकर जवळ येतात लवकर ब्रोमीन किंवा डिस्टर्बर जो काही असेल पुढे येईल अल्कोहोल तर तो पण ग्रुप ज्यावेळेस जवळ येईल ज्या नंबर पासून तर तो नंबर आपण कन्सिडर करणार आहे. सो इथे झाला सेकंड नंबरच्या कार्बन वरती ब्रोमीन ग्रुप आहे म्हणून आपण त्याला म्हणणार आहे 2 ब्रोमो ब्युटेन. इथपर्यंत इझी होतं. 1 2 1 2 इथपर्यंतच होतं. आता इथपर्यंत आपण जे बघितलं ते ब्युटेन म्हणजे 4 कार्बनचा होता. हा पण 4 कार्बन आहे बट जसं मी सांगितलं IUPAC मध्ये कधीही कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन घ्या. तुमच्या 11च्या बुकमध्ये त्याचे रूल्स आहेत. पाहिजे असेल तर पुन्हा त्याच्यातून एकदा बघा कारण नॉमेनक्लेचरला तुम्हाला CET मध्ये खूप मार्क्स आहेत. जर का नॉमेनक्लेचर नाही आलं तर तुम्हाला प्रिपरेशन आणि केमिकल रिॲक्शन येणारच नाही. सो आता लॉंगेस्ट चेन बघा 1 2 3 1 2 3 और 1 2 3. तर याच्यामध्ये मी तुम्हाला चेन काढते. कशा आहे पहिली ही चेन आहे देन एक स्ट्रेट चेन आहे त्याच्यानंतर एक अशी चेन आहे. ठीक आहे. आता तुम्हाला कळेल तर ही आणि या चेन मध्ये म्हणजे ही आणि ही चेन सेम तुम्हाला कळेल कारण इकडे पण CH3 इकडे पण CH3 आहे म्हणून तुम्ही असं केलात तरी तुम्हाला तेच सगळं भेटतं आणि असं केलात तरी तेच मिळतं. त्याच्यामुळे या दोघांपैकी कुठली वापरली तरी सेम आहे पण ही नाही घेऊ शकत कारण या चेन मध्ये हॅलोजन ग्रुप इन्व्हॉल्वच होत नाही. त्याच्यामुळे घेताना हा प्रोपेन नाही घेता येणार तुम्हाला. या दोघांपैकी कोणताही घ्या. आता मी आपल्यासाठी हा स्ट्रेट वाला घेते 1 2 आणि 3. नंबरिंग इकडून का स्टार्ट झालं तर आता फक्त वरती बघा 1 2 3. तर पहिल्या ह्याच्यावरती ब्रोमीन आहे आणि सेकंड ह्याच्यावरती मिथाइल ग्रुप आहे म्हणजे इकडे ब्रांचेस आलेले आहेत. इकडून जर का बघायला गेलात तर 1 2 वरती ब्रांच आहे आणि 3 वरती ब्रांच आहे. सो इझी कुठून आहे कुठून लवकर येत आहे तर 1 वरून म्हणून आपण घेतोय 1 इकडे 2 अँड देन 3. आता कधी पण नंबरिंग करताना ब्रोमो कितव्यावर आहे फर्स्ट कार्बनवर आहे. सो 1 ब्रोमो मिथाइल कितीवर आहे 2 वर आहे. सो 2 मिथाइल
मग लिहिताना 2 मिथाइल आधी लिहायचं की 1 ब्रोमो आधी लिहायचा? तर नंबरवरती कधी जाऊ नका, नंबरवरती कधीच जाऊ नका, कारण तुम्हाला बघायचा आहे तो अल्फाबेटिकल पॅटर्न, म्हणजे ब्रोमो मधला बी आधी येईल की मिथाइल मधला एम आधी येईल? तर ब्रोमो, म्हणून आपण 1 ब्रोमो लिहिलाय, ना की बिकॉज ऑफ 1 2. इथे नंबरिंगला महत्व नाहीये, नंबरिंग फक्त डिनोट करेल की हा ग्रुप कितीवर आहे. लिहिताना पहिल्यांदा कोणाचं नाव लिहाल तर जो अल्फाबेटिकली आधी येतोय. मग समजा जर का चुकून आपण इथे जर का आयडो असता आणि इथे इथाइल असता, हे नसतं कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जे प्रिफिक्स आहेत याला प्रिफिक्स म्हणतात, तर प्रिफिक्स मध्ये आपल्याकडे असतं 1 आयडो आणि 2 इथाइल. तर तुम्हाला 2 इथाइल आधी लिहायला लागेल, कारण ई आधी येतो आय पेक्षा, दॅट इज आयडो मधल्या आय पेक्षा ई आधी येतो. मग भले तो 2 इथाइल असला तरी तुम्हाला 2 इथाइल आधी लिहायला लागेल अँड देन 1 आयडो. सो आता इथे आपल्याला काय येतोय? 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. बघा आता इथे ब्युटेनचा 4 बघत होतो आपण, इथे 4 कार्बन आहेत, पण अल्केन मध्ये येताना आलाय फक्त 3 कार्बन, दॅट इज प्रोपेन. ओके, सेम इथे होणार आहे. आता इथले नंबर बघा करताना तुम्ही 1 2, जर का तुम्ही स्ट्रेट चेन घेतली तर, जर का सरळ चेन घेतली तर 1 2 3. आता मी हे 2च दाखवते, कारण तुम्ही आता 1 2 3 अशी जर का राईट अँगल जर का घेतला कोणताही वरचा किंवा खालचा, तरी हा उभ्या चेनलाच येणार, बरोबर येणार आहे. त्याच्यामुळे कसंही घ्या, फक्त ही चेन नका घेऊ, स्ट्रेट होईल, कारण याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन नाही, दॅट इज 1 2 आणि इथे 1 2 3. जर का तुम्हाला 3चं ऑप्शन आहे तर तुम्ही 2 घेऊ नका. सो 3 म्हणून आला प्रोपेन अगेन. बट आता कोण कोण राहिलंय? प्रोपेन मध्ये या तिघांची नावं झालेली आहेत, बट 2 कोण राहिले बाकी? तर ब्रोमीन आणि CH3 हे येणार आहेत प्रिफिक्स. सो ब्रोमीन ऍज अ प्रिफिक्स येताना येईल ब्रोमो आणि CH3 येताना येणार आहे मिथाइल. सो दोघंही 1 2 3 कुठूनही कन्सिडर करा सेकंड कार्बनवरच आहेत, म्हणून 2 ब्रोमो अगेन 2 मिथाइल प्रोपेन. सो आता कळतंय तुम्हाला की नंबरिंग प्रत्येक वेळी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जितक्या वेळा जेवढे प्रिफिक्स लिहाल, म्हणजे जे काही साइड आपण म्हणू शकतो साइड किक लिहाल, तर तेवढ्या वेळा तुम्हाला त्याचं नंबरिंग लिहिणं गरजेचं आहे. सो याचं नाव काय आलं? 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. ओके, आता जाऊया पेंटेन वरकडे, म्हणजे 5 कार्बनकडे. 5 कार्बन जरी असले तरी शेवटी नाव पेंटेन नाही आलेलं, प्रोपेन आलंय अगेन. वाय? कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन मध्ये 1 2 3 घेऊ शकता और 1 2 3 घेऊ शकता. पुन्हा तेच तुम्ही राईट अँगल कोणतेही कन्सिडर करा, नाव ते घेणारच आहे, फक्त लेफ्ट साइडचं नका कन्सिडर करू. का? कारण लेफ्ट साइड मध्ये किंवा सरळ या उभ्या व्हर्टिकल चेन मध्ये कुठेच ब्रोमीन येत नाही. ठीक आहे. सो 1 2 आणि 3, 1 2 3 किती झाले? 3. सो शेवटी नाव काय आलेलं आहे? प्रोपेन. आता हा प्रोपेन झाला, पण आता याच्यासोबत कोण कोण राहिलेले आहेत? तर हा मिथाइल ग्रुप, हा मिथाइल ग्रुप आणि हा ब्रोमीन ग्रुप. बघा त्याच्या पोझिशन कुठे आहे? तर 1 वरती ब्रोमीन आहे, दॅट इज 1 ब्रोमो. 2 वरती 2 मिथाइल आहेत. आता नीट बघा, 1 वरती ब्रोमो अल्फाबेटिकली 1 ब्रोमो, 2 वरती 2 मिथाइल आहेत. सो प्रत्येक मिथाइल साठी 1 नंबर येणार, म्हणजे 2 हा नंबर एक एक वेळा येणार. दॅट इज 2 फॉर 1 मिथाइल अँड अनदर 2 फॉर सेकंड मिथाइल. सो 2 2 अँड यू हॅव टू अगेन मेन्शन दॅट इट इज डाय, म्हणून याला आपण म्हणणार डाय मिथाइल. कळतंय? सो जर का असेल 2 आणि 3 वरती आला असेल तर तुम्हाला म्हणायला लागेल 2 3 डाय मिथाइल. नॉट फॉर दिस एक्झाम्पल अगेन. जर का आला असता 2 and 4 and 5, then 2 4 5 trimethyl. Okay, so every time you have to write the number. So ही होती आपली नॉमेनक्लेचर. मेन पॅटर्न लक्षात ठेवा, अल्किल हॅलाइड आणि IUPAC चा हॅलो अल्केन. IUPAC मध्ये नंबर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि कॉमन सिस्टम मध्ये N आयसो सेकंडरी टर्शियरी आणि निओ हे इम्पॉर्टंट आहे. N तुम्हाला इझिली कळेल, आयसो जरा नीट बघत जावा
आणि सेकंडरी टर्शरी पण इझिली कळेल बिकॉज दे आर द डेफिनेशन ऑफ क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हॅलाइड. ओके, तर आता आपण बघतो प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ हॅलो अल्केन. हॅलो अल्केनच्या स्टार्टिंगलाच मी म्हटलं होतं की हॅलो अल्केन कसं आपण डिफाईन करू. तर अल्केनमधून एक हायड्रोजन काढला आणि त्याच्या जागी जर का हॅलोजन लावला तर त्याला म्हणतात हॅलो अल्केन. एक्झॅक्टली हेच आपण या पहिल्या रिॲक्शन मध्ये करतोय. अल्केन पासून हॅलो अल्केन बनवतोय. काय करणार आहे, अल्केन मधल्या एका हायड्रोजनला आपण रिप्लेस करणार आहे हॅलोजन. सो आपल्याला लागणार काय, अल्केन, आणि हॅलोजन साठी हॅलोजनचा सोर्स. सो हॅलोजन नॉर्मली कसे अवेलेबल असतात, डायटॉमिक स्टेटमध्ये. सो डायटॉमिक म्हणजे Cl2, Br2 और I2. सो प्रत्येकासाठी वेगवेगळे आपल्याला कॅटलिस्ट और रिॲक्शन स्टिम्युलेटर घ्यायला लागतात. सो फॉर Cl2 आपण यूज करतो UV लाईट. सो UV लाईट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर का डार्क मध्ये केली तर ही रिॲक्शन काहीतरी वेगळी होणार आहे, ती आपण हॅलो अरेंज मध्ये बघू. सो जर का UV लाईट घेतली तर हा जो CH4 आहे त्याच्यामधला एक हायड्रोजन जाणार एका Cl सोबत आणि एक Cl त्यातला त्या गेलेल्या हायड्रोजनच्या जागी जाणार. सो CH3Cl तयार झाला आणि HCl बाहेर पडला. प्रत्येक ठिकाणी हेच होणार आहे. RH घेतला म्हणजे अल्केन घेतला, सिंगल बॉन्ड कार्बन कार्बन. X2 घेतला, सोर्स ऑफ हॅलोजन. XX याचा मीनिंग काय, XX. याच्यातला एक H आणि एक X निघून जाणार आहे आणि RH तयार होणार आणि HX बाहेर पडणार. ठीक आहे. सो आता आपण क्लोरीनची रिॲक्शन घेतली विथ मिथेन. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, आपण फक्त क्लोरोमिथेन नाही बनवू शकत. म्हणजे आपण असं बीकरमध्ये नाही म्हणू शकत की ओके क्लोरोमिथेन झाला तर रिॲक्शन स्टॉप झाली पाहिजे. तर त्याचा पुढचा नेचरच आहे की CH3Cl उरलेल्या Cl2 सोबत रिॲक्ट होईल, म्हणजे पर्सेंटेज ऑफ Cl2 सोबत रिॲक्ट होईल आणि तो पुन्हा बनवेल CH2Cl2. म्हणजे याने अजून एक आपला हायड्रोजन सोडून दिलाय आणि Cl ला ऍक्सेप्ट केलंय. सो आता इथे 2 Cl आणि 2 H तयार झाले म्हणजे आहेत. आता पुन्हा हा CH2Cl2 Cl2 सोबत रिॲक्ट होणार आहे. पुन्हा त्याने केलं CH3Cl3. यालाच आपण म्हणतो क्लोरोफॉर्म. त्याचा नॉर्मली यूज असा असतो कोणालाही बेशुद्ध करण्यासाठी, जे आपण नॉर्मली मूव्हीज मध्ये बघतो. सो क्लोरोफॉर्म तयार झाला, Cl2 पुन्हा रिॲक्ट झाला आणि उरलेला हायड्रोजन शेवटचा रिप्लेस झाला बाय क्लोरीन. सो ऑल द हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय क्लोरीन ॲटम. म्हणजे मिथेनचा टेट्राक्लोरोमिथेन किंवा टेट्रामिथाइल क्लोराइड हा बनलाय. याच्यासाठी कोणती रिॲक्शन हेल्प झाली, Cl2 ची. सो इथे फक्त जर का तुम्हाला क्लोरोमिथेन तयार करायचं असेल तर डायरेक्टली नाही मिळणार. त्यातला एवढाच एक पॉइंट आहे. बाकी रिॲक्शन Br2 सोबत सेमच आहे. इथेन घेतला, Br2 यूज केलेला आहे. LBr3 अनहायड्रस घेतला तो रिॲक्शन कॅटलिस्ट किंवा रिॲक्शन स्टिम्युलेटर. सो C2H5Br आणि HBr बाहेर निघाले. सो आता या रिॲक्शन मध्ये फक्त याने रिॲक्शनला स्पीडअप केलेलं आहे. बाकी ही रिॲक्शन आणि मेन रिॲक्शन सेमच आहे. आता तुम्ही बघाल तर I2 सोबत पण हीच रिॲक्शन होणं एक्सपेक्टेड आहे. होते ही रिॲक्शन, पण इथे 2 ॲरो झाले. याचा अर्थ काय की हे जे तयार झाले आयडोमिथेन यापासून पुन्हा तयार होणारे इथेन, आयडो इथेन आणि HI पासून पुन्हा तयार होणारे इथेन. सो जर का तुम्हाला ही रिॲक्शन स्टेबिलाइज करायची असेल कुठे तर या रिॲक्शन मध्ये, म्हणजे तुम्हाला फॉरवर्ड रिॲक्शन जर का जास्त हवी असेल किंवा फॉरवर्ड रिॲक्शन स्टेबल हवी असेल तर तुम्हाला यूज करायला लागेल ऑक्सिडायझिंग एजंट. फॉर एक्झाम्पल HgO, HiO3 और HNO3 जी काही तुम्ही यूज करताय ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. सो ते यूज करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला फॉरवर्ड रिॲक्शन मिळेल. याची डिटेल रिॲक्शन आपल्या केमिस्ट्रीच्या 12च्या बुकमध्ये आहे. जर का तुम्हाला एक्झॅक्टली हवी असेल तर तुम्ही तिकडून ती बघू शकता. पण आपल्याला मेन पॉइंट काय की आयडो इथेन किंवा आयडो अल्केन तयार करायचा आहे. सो त्यासाठी फक्त लक्षात ठेवा ऑक्सिडायझिंग एजंट यूज करायला लागणार आहे. अदरवाइज ही रिॲक्शन कंटिन्युअस रिॲक्टंट प्रोडक्टला इंटर कन्वर्ट करत राहील. ठीक आहे. सो ही होती आपली अल्केन सोबतची रिॲक्शन. हा याचा मेन फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट खूप इझी आहे जो आपण नॉर्मली
याच्या डेफिनेशनमध्येच यूज केला. आता पुढे आहे अल्कीन. अल्केन फॉर सिंगल बॉन्ड, अल्कीन फॉर डबल बॉन्ड. आता अल्कीन डबल बॉन्डचा ही पण रिॲक्शन इझी आहे. इमॅजिन करा सी डबल बॉन्ड आहे, तुम्हाला याचा हॅलो अल्केन बनवायचा आहे, म्हणजे सिंगल बॉन्डच राहिला पाहिजे. सो पहिला वार झाला पाहिजे डबल बॉन्ड मधल्या एका बॉन्डवरती, दॅट इज पाय बॉन्ड. आता आपल्या रायटिंग मध्ये तर इझिली एकच बॉन्ड येईल. सो एक बॉन्ड राहिला, हा बॉन्ड कट होणार आहे. जर का हा बॉन्ड कट होणार आहे तर हा ओपन झाला. ओपन झाला फॉर मोर ॲटम्स और ग्रुप्स ऑफ कंपाऊंड किंवा जे काही तुम्ही म्हणाल, अल्किल असेल, हायड्रोजन असेल, हॅलोजन असेल, इलेमेंट असेल, कंपाऊंड असेल, जे काही आहे ते अटॅच होण्यासाठी हे असे ओपन झाले. सो याचा मिनिंग काय की हे ॲज इट इज आहे. या इथे जो डबल बॉन्ड होता त्या डबल बॉन्ड मधला हे दोघं जण ओपन झाले आणि आता इथे कोणीही येऊ शकतं. कोणीही म्हणजे सुटेबल रिएजंट्स तिकडे अटॅक करू शकतात. सो आता आपण आपल्याला हॅलो अल्केन बनवायचा आहे. सो इकडे एक हायड्रोजन पाहिजे आणि एक हॅलोजन पाहिजे, म्हणून आपण सोर्स घेतला हायड्रोजन हॅलाइड. ठीक आहे. सो HCl घेऊ शकता, HBr घेऊ शकता, HI घेऊ शकता. सो नॉर्मली एका ठिकाणी H लागणार आहे, एका ठिकाणी X लागणार आहे. सो जर का हा कंपाऊंड दॅट इज अल्कीन सिमेट्रिकल असेल तर काही फरक नाही पडणार की इकडे H लागला आणि इकडे X लागला, ऑर एल्स इकडे X लागला आणि इकडे H लागला. शेवटी तुमचं कंपाऊंडचं नेम तर सेम येणार आहे. सो इकडे फरक नाही पडणार सिमेट्रिकल कंपाऊंडसाठी. नाउ व्हॉट इज सिमेट्रिकल अल्कीन? तर ज्यांच्या डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला सेम एक्झॅक्ट मिरर इमेज किंवा सेम ग्रुप्स किंवा ॲटम्स अटॅच्ड आहेत तर त्याला आपण म्हणतो सिमेट्रिकल. ठीक आहे. सो जर का सिमेट्रिकल नसेल तर काय? सिमेट्रिकल असेल तर कळलं की कसंही घ्या तुमचा एकच प्रोडक्ट येणार आहे. बट जर का अनसिमेट्रिकल असेल तर तिकडे येतो मार्कोनिकॉफ रूल डिसाइड करायला की कोणतं जास्त पर्सेंटेज मध्ये फॉर्म होणार आहे, दॅट इज कोणाची इफिशियन्सी जास्त आहे. सो आता इकडे H येऊ शकतो, X येऊ शकतो, इकडे X येऊ शकतो, इकडे H येऊ शकतो. आधी अनसिमेट्रिकल बघा काय, मी एक एक्झाम्पल दिलंय. इथे 2 H आहे, इथे 1 H आहे आणि इथे एक R आहे. फक्त मी तुम्हाला एवढंच दाखवते की नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम कडे लक्ष द्या. इकडे नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम किती आहेत? 2. इकडे किती आहे? 1. या R चे कन्सिडर नाही करायचं, फक्त डबल बॉन्डला असलेल्या कार्बनला डायरेक्ट H किती आहे. तुम्ही म्हणाल उद्या की इकडे CH3 अटॅच्ड आहे, मग इकडे 1, 3, 4 आणि इकडे 2. नाही, कंपल्सरी तेवढेच हायड्रोजन घ्याल जेवढे डायरेक्टली या कार्बन्सना अटॅच्ड आहे. सो इथे 2 हायड्रोजन अटॅच्ड आहे, इकडे एकच हायड्रोजन अटॅच्ड. फॉर एक्झाम्पल, सो याच्यामध्ये जर का मी HCl, HBr, HI टाकला तर असं होऊ शकतं की हा हायड्रोजन, इकडे 2 हायड्रोजन आहेत म्हणून मी इकडे एक हायड्रोजन टाकते आणि इकडे X टाकते. तर हा असणार आहे मेजर. दिस इज व्हॉट मार्कोनिकॉफ रूल. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगते की हायड्रोजन तिकडे जाईल जिकडे हायड्रोजन ऑलरेडी जास्त आहे. म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे, आपलं कॉमन बिहेवियर आहे. सो तुम्हाला इझिली लक्षात राहील. हायड्रोजन तिकडे जाणार जिकडे ऑलरेडी हायड्रोजन जास्त आहे आणि मग हॅलोजन कुठे जाणार तर जिकडे हायड्रोजन कमी आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा. सो मी मराठीतून सांगते म्हणून सांगितलं की हायड्रोजन तिकडे जिकडे हायड्रोजन जास्त आहे, म्हणजे तो तयार होणार ॲज अ मेजर प्रोडक्ट. दुसरा पण तयार होणार पण तो तयार होईल ॲज अ मायनर प्रोडक्ट. म्हणजे दोन्ही प्रोडक्ट एक्झिस्ट होणार पण सगळ्यात जास्त मार्कोनिकॉफ रूलने फॉलो केलेला आणि दुसरा असेल तो मायनर मध्ये असेल. ओके. सो मार्कोनिकॉफ रूल काय सांगते, when an unsymmetrical reagent, म्हणजे हा पण अनसिमेट्रिकल आहे. समजा जर का इथे असता XX दॅट इज X2, इकडे पण X इकडे पण X, गरजच नाहीये तुम्हाला की पुन्हा कुठला रूल बनवा. सो when an unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, negative part goes to that carbon atom which has less number of hydrogen atom. ठीक आहे. इन आर केस हा जनरल रूल आहे. आपल्या केसमध्ये आता निगेटिव्ह पार्ट कोण आहे? हॅलोजन. पॉझिटिव्ह पार्ट कोण आहे? हायड्रोजन. सो म्हणून मी म्हणते की हायड्रोजन तिकडे जाईल जिकडे हायड्रोजन जास्त आहे, वाईस वर्सा हॅलोजन तिकडे जाईल जिकडे हायड्रोजन कमी आहे. एकच लक्षात ठेवा, कन्फ्युजन नका होऊ.
हायड्रोजन तिकडे जिकडे हायड्रोजन जास्त. ओके, सो हा होता मार्कोनिकॉफ रूल ना. पण समजा जर का तुम्हाला सीईटीच्या रिॲक्शनमध्ये, सीईटीच्या पेपरमध्ये तुम्हाला एबीसी वगैरे फाइंड आउट करायचं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला HCl HBr HI वगैरे काहीतरी टाकलेलं असणार आहे, मोस्टली HBrच टाकलेलं असेल, रिझन सांगेन. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो एक्सपेक्ट करताय की मायनर प्रोडक्ट असेल, त्यामुळे कधी रिॲक्शनमध्ये लिहिताना आपण मेजर प्रोडक्ट लिहितो. जर का तुम्हाला एकच जागा आली की फाइंड आउट ए, तर तो नेहमी मेजर प्रोडक्टचा असतो. बट आन्सर तुमचं समजा का मायनर प्रोडक्ट बरोबर येतं, म्हणजे तुम्हाला वाटेल की मी तर मेजर प्रोडक्ट लिहिलं पण आन्सर मायनर प्रोडक्ट आलं, तर का, तर त्याच्यासाठी ही गोष्ट सगळ्यात महत्वाची, दॅट इज अँटी कधी यूज होतो. म्हणजे जर का तुम्हाला क्वेश्चन मध्येच असं विचारलंय की मायनर जो प्रोडक्ट निघणार आहे तोच आम्हाला ॲज अ मेजर म्हणून हवाय, म्हणजे मला हा कंपाऊंड नकोच आहे, मला हा कंपाऊंड पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला यूज करायला लागणार आहे अँटी मार्कोनिकॉफ रूल. आणि तो कधी वर्क करतो, तर इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड. म्हणजे H2O2 जर का टाकला तर हा सगळं गेम चेंज करतो. म्हणजे जो मेजर आहे तो मायनर बनेल, मायनर आहे तो मेजर बनेल. ओके, सो तुम्ही आता हे डोक्यात ठेवला की H2O2 जर का घेतला, दॅट इज परऑक्साईड जर का टाकला मार्कोनिकॉफच्या रूलमध्ये, तर त्याचा मेजरचं मायनर आणि मायनरचं मेजर होतं. ठीक आहे, अल्किनमध्ये H2O2 HCl टाकला आणि तुम्ही आन्सर लिहिलं की ओके हा मायनर, म्हणजे इथे Cl असेल तर हा मेजर आहे आणि हा मायनर आहे, तरी तुमचा आन्सर रॉंग येणार. काय येणार, बिकॉज हा फक्त तेव्हाच वर्क करतो ज्यावेळेस HBr असेल. म्हणजे अँटी मार्कोनिकॉफ फक्त HBr फॉलो करतो इन प्रेझेन्स ऑफ H2O2. जर का H2O2 नसेल तर HBr विल फॉलो मार्कोनिकॉफ रूल. HBr सोबत H2O2 टाकला तर HBr विल फॉलो अँटी मार्कोनिकॉफ रूल. पण जर HCl टाकला किंवा HI टाकला इन प्रेझेन्स ऑफ H2O2, then you will get Markovnikov rule only, not anti-Markovnikov rule, because HCl HI H2O2 ला मानतच नाहीत. ते म्हणतात आम्ही मार्कोनिकॉफ रूलच फॉलो करणार. सो हा तुमचा छोटे छोटे गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या तुम्हाला यूज करू शकता टू ट्रिक युअर आन्सर्स. ओके, तर आता आपण बघितलं अल्केन आणि अल्किनच्या रिॲक्शन, म्हणजे अल्केन आणि अल्किन पासून आपण हॅलो अल्केन कसा मिळवला. आता आपण बघणार आहे अल्कोहोल. ठीक आहे, तर अल्कोहोल मध्ये आपण काय बघतोय आता की हा जो OH ग्रुप आहे, OH इज ऑल्सो फंक्शनल ग्रुप, आणि त्याचा OL अल्कोहोलमुळे, म्हणजे या OH ग्रुपमुळे OL त्याचा सफिक्स येतो. तर जो काही अल्कोहोल असेल, अल्किल अल्कोहोल, तर त्याचा आपल्याला बनवायचा अल्किल हॅलाइड. म्हणजे फक्त फरक काय होणार आहे की OH ला काढून आपल्याला X टाकायचा आहे. Cl असेल, Br असेल, I असेल. ओके, सो याच्या 3 वेज आहेत. एक तर आपण यूज करू शकतो हायड्रोजन हॅलाइड, दॅट इज HCl HBr HI, तिन्ही यूज करू शकतो. और यूज करू शकतो फॉस्फरस आणि हॅलोजनचे कंपाऊंड, किंवा तिसरा कंपाऊंड इज SOCl2. ठीक आहे, तर HX यूज करून आपण कसं करू, तर HCl असेल तर त्यासाठी आपल्याला यूज करायला लागणार आहे ZnCl2. ZnCl2 म्हणजे काय, तर ZnCl2 लाच म्हणतात लुकास रिएजंट. नाव आहे म्हणून लक्षात ठेवा की लुकास रिएजंट. अनहायड्रेट ZnCl2 यूज केला HCl सोबत अल्कोहोल मध्ये, तर फक्त हा Cl निघून जाणार आहे आणि तुम्हाला दिसत असेल तर हा H आणि हा OH हे दोघं जण मिक्स होऊन तयार होतील H2O, आणि RX रिॲक्ट होईल टू फॉर्म अल्किल हॅलाइड. ओके, सो याची खूप इझी रिॲक्शन आहे. हे सगळे कॅटलिस्ट आहेत. ZnCl2, HBr असेल तर NaBr H2SO4, आणि जर का HI असेल तर हीट, बिकॉज HI व्हेरी इझिली रिॲक्ट होतो टू फॉर्म अल्कोहोल. सो ही होती HX ची रिॲक्शन. म्हणजे आपण केलंय काय, फक्त की हॅलोजन सबस्टिट्यूट केलाय इन म्हणजे OH ला काढून. आता पुढची रिॲक्शन आहे फॉस्फरस हॅलाइड सोबत. सो फॉस्फरस हॅलाइड्सचे 2 टाइप्स आहेत, एक ट्राय हॅलाइड्स PX3 आणि दुसरा आहे पेंटा हॅलाइड. तर पेंटा हॅलाइड मध्ये फक्त क्लोरीन इज स्टेबल, म्हणजे PCl5 स्टेबल आहे, बाकी PBr5 आणि PI5 आर नॉट स्टेबल, म्हणून ते एक्झिस्टच होत नाहीत.
तर PX3 मध्ये सगळे होतात, दॅट इज PCl3, PBr3, PR3, एव्हरीथिंग इज देअर. सो ROH मधला यामधला एक Cl, PR किंवा I जो काही असेल तो या एका R सोबत जाणार आणि मग तयार होईल RCl, RBr, RI जे काय असेल ते. फक्त रिॲक्शन बॅलन्सिंग साठी आपण हा ROH घेताना घेतोय 3 टाइम्स. सो PX3 मध्ये तुम्हाला अल्कोहोल यूज करायचा 3 टाइम्स टू फॉर्म अल्किल हॅलाइड आणि त्याच्यासोबत बाय प्रोडक्ट जाणारे H3PO3. ओके. PCl5 घेतला तर ROH एकदाच यूज करा, एक हा OH रिप्लेस होऊन यातला एक Cl जाणार आहे टू फॉर्म RCl. आता याच्यामध्ये फक्त क्लोराइड फॉर्म होतोय, सो फक्त अल्किल क्लोराइड फॉर्म झाला, उरले 4 Cl आणि एक OH आणि P, तर त्यांचा बनतो POCl3 HCl. ओके. बाय प्रोडक्ट ॲटलीस्ट तुम्हाला आता या रिॲक्शन्स मध्ये एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, बट तरी लक्षात ठेवा, कळून जातं ते. सो आता अल्कोहोल आणि SOCl2 ही सगळ्यात स्टार रिॲक्शन आहे. वाय? रिॲक्शन म्हणजे प्रिपरेशन रिॲक्शन ती इफेक्टिव्ह असते की जिथे आपल्याला कमी पोस्ट रिॲक्शन वाला खर्च करावा लागतो. म्हणजे काय, या सगळ्या रिॲक्शन मध्ये फॉर एक्झाम्पल अल्किन सोडलं तर बाकी सगळ्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला काही ना काहीतरी खर्च होईल. म्हणजे काय की तुम्हाला बाय प्रोडक्ट जे काही असेल त्यापासून आपला मेन प्रोडक्ट सेपरेट करायला लागणार आहे. पण या रिॲक्शन मध्ये असं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही अल्कोहोल SOCl2 सोबत रिॲक्ट कराल, दॅट इज थिओनिल क्लोराइड किंवा त्याला म्हणतात सल्फोनिल क्लोराइड, तर RCl बाहेर पडेल. RCl बाहेर पडेल ॲज अ प्रोडक्ट, बट बाय प्रोडक्ट जे बाहेर पडत आहेत ते डायरेक्टली गॅशियस स्टेट मध्ये जात आहेत, म्हणजे ते डायरेक्टली उडून जाणार आहे. आपल्याकडे प्युअरली कंपाऊंड हातात राहील RCl. सो ही इफेक्टिव्ह रिॲक्शन आहे, प्रिपरेशन रिॲक्शन. SO2HCl ॲज अ वेपर म्हणून बाहेर पडते. ओके. सो ही होती अल्कोहोलची रिॲक्शन. काय काय घेतलं आपण? हायड्रोजन हॅलाइड, फॉस्फरस हॅलाइड्स, त्याच्यामध्ये 2 टाईप PX3 आणि PCl5, देन SOCl2, थिओनिल क्लोराइड किंवा सल्फोनिल क्लोराइड. लास्ट रिॲक्शन इज नॉट ऍक्च्युअली प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड बिकॉज इट इज अगेन रिॲक्टंट त्याचा हॅलो अल्केन, म्हणून हॅलो अल्केन पासून आपण दुसरा हॅलो अल्केन बनवतोय. तर याच्यामध्ये फक्त 2 टाईपचे हॅलो अल्केन बनवू शकतात, दॅट इज एक्स्ट्रीम टॉप आणि एक्स्ट्रीम बॉटम. एक्स्ट्रीम टॉप मध्ये हॅलाइड कोण आहे? फ्लोराइड. एक्स्ट्रीम बॉटम मध्ये कोण आहे? आयोडाइड. सो फ्लोराइड किंवा आयोडाइड बनवायचं असेल तरच ही रिॲक्शन यूज करतात. त्यासाठी तुमचा रिॲक्टंट रिस्पेक्टिव्हली ते प्रोडक्ट सोडून असले पाहिजे. म्हणजे आयोडाइड बनवताय तर कॉमन सेन्स आहे की इकडे आयोडाइड नको आहे. सो फ्लोराइड घेतला, ब्रोमाइड घेतला, आयोडाइड घेतला, ब्रोमाइड घेतला, क्लोराइड घेतला, या तिघांपैकी कोणी घ्या, NaI यूज करा, अल्किल आयोडाइड बनेल, NX बाहेर पडेल. म्हणून तर याला म्हणतात हॅलोजन एक्सचेंज. फक्त एक्सचेंज झाली आणि या रिॲक्शनला म्हणतात फिंकल-स्टीयन रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन इज स्वार्ट्स रिॲक्शन. त्याच्यामध्ये आपण AgF घेतोय टू प्रिपेअर फ्लोराइड. जर का तुम्ही नीट बघितलं तर ही एकच रिॲक्शन अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण फ्लोराइड तयार केलेलं आहे. अदरवाइज बाकी सगळ्या रिॲक्शन्स मध्ये आपण फ्लोराइड सोडून बाकीचे केले. सो जर का तुम्हाला रिॲक्शन आली फ्लोराइडची तर एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला आधी दुसरा कुठला तरी हॅलो अल्केन बनवायला लागेल. देन यू कॅन प्रिपेअर फ्लोराइड, दॅट इज अल्किल फ्लोराइड. ओके. सो या होत्या आपल्या प्रिपरेशन रिॲक्शन. पुन्हा एकदा रिव्हिजन देते. अल्केन, हॅलोजनचा सोर्स दॅट इज X2, Cl2Br2I2. Cl2 असेल तर यूज करा UV लाईट, Br2 असेल तर AlBr3, I2 असेल तर ऑक्सिडायझिंग एजंट. अल्किन मध्ये 2 टाईप, सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल. ऍड करतोय HX, हायड्रोजन हॅलाइड. जाताना सिमेट्रिकल मध्ये तर काही प्रॉब्लेम नाहीये, ऍडिशन रिॲक्शन आहे प्युअरली. बट अनसिमेट्रिकल मध्ये नुसता जर का तुम्ही HX यूज केला तर तुम्हाला जावं लागणार आहे मार्कोनिकॉफ रूलनी. जर का अनसिमेट्रिकल मध्ये HBr सोबत जर का H2O2 यूज केला तर यूज करा अँटी, अदरवाइज नो. HCl HI साठी नो अँटी, ओनली मार्कोनिकॉफ रूल. नेक्स्ट थिंग इज अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये आपण OH ग्रुप रिप्लेस केला बाय हॅलोजन 3 वेजनी, HX, PX अँड SOCl2. हॅलोजन एक्सचेंज मध्ये आपण 2 वेनी केलाय. फ्लोराइड एकदा तयार केला आणि आयोडाइड एकदा तयार केला. फ्लोराइडच्या रिॲक्शनला म्हणतात स्वार्ट्स.
NaI टाकून आयोडाईडची जी रिॲक्शन केली त्याला म्हणतो आपण फिंकलस्टीन. या 2 रिॲक्शन लक्षात ठेवा. यांची नावं कन्फ्युज नका होऊ. एक्झॅक्टली उलटी आहे. जिकडे फ्लोराईड तयार होतं त्याचं नाव S पासून स्टार्ट होतं, जिकडे आयोडाईड तयार होतं तिकडे नाव F पासून स्टार्ट होतं, दॅट इज फिंकलस्टीन. ओके, सो या रिॲक्शन होते आपल्या प्रिपरेशन रिॲक्शन.